नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। पुण्यातून एक प्रेरणादायी बातमी आपल्या समोर येते। बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या दिवार यांनी वयाच्या 50व्या वर्षानंतर 3 वर्षाच्या अथक प्रयत्नातून LLB पदवी फर्स्ट क्लासमध्ये पूर्ण केली असून मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सेट वेलफेअर कॉलेज पनवेल येथून त्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिली। सामाजिक कार्यात सक्रिय असताना अनेक वर्षे त्यांनी गोरगरिबांसाठी पोलीस स्टेशन, महसूल कार्यालय आणि न्यायालयामध्ये लढा दिला। मात्र अधिकृत वकील म्हणून न्याय देण्यासाठी आणि गोरगरिबांना वकिलाची गरज भासू नये म्हणून त्यांनी स्वतः वकील होण्याचा निर्णय घेतला। ही पदवी त्यांनी त्यांच्या दिवंगत आईला अर्पण केली। याबाबत बोलताना ते म्हणाले की आई हयात असती तर आजचा दिवस उत्साहात साजरा करता आला असता। त्यांचा मुलगा दुर्गेश देखील वकिली करत असून आता बापले दोघेही समाजासाठी कायदेशीर लढा देणार आहेत। सुनील तात्या दिवार यांच्या या यशाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय मामा बालेराव, बाबाजी बडेकर, संदीप बडेकर, अमोल लोंढे, पत्रकार छाया नानगुडे आणि अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलंय, त्यांचा सन्मान केलाय। हवेली तालुक्यातील उरुळीकांचे नेते खास सत्कार सोहळा देखील पार पडलाय। दिवार यांच्या या यशामुळे तरुण पिढीसमोर शिक्षण आणि सामाजिक कार्य यांचा उत्तम आदर्श उभा राहिलाय। माय मराठी न्यूज साठी छाया नानगुडे, पुरंदर। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुनील तात्या दिवार हे मुंबईमधून LLB ची परीक्षा उत्तीर्णपणे पास झाले। त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बहुजनांच्या हक्कासाठी बहुजन समाजातील जे दारिद्र्यातली लोक आहेत, दारिद्र्य असतील, पीडित असतील, बहुजन समाजाला न्याय मिळावं, त्या न्याय मिळवण्यासाठी बहुजन समाजासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केलं आणि बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार, शाहूंचे विचार आपल्या या सर्व महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम ज्या माणसानं केलं त्या माणसानं LLB ची परीक्षा बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळावा, न्याय हक्क मिळावा व त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन कसं जगता यावं यासाठी सर्व समाजातील लोकांना एकत्रित करण्याचं काम या माणसानं केलं आणि खऱ्या अर्थानं आज ते LLB ची परीक्षा वयाच्या 50व्या वर्षी पास झाले आणि वास्तविक पाहता त्यांच्या मातोश्रीची इच्छा होती की माझा मुलगा सुनील देखील हा LLB झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे आणि दलित पीडितांचे प्रश्न मिटवले पाहिजेत आणि त्यांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण केली। याबद्दल मी सुनील तात्या दिवार यांचं LLB ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं व सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं तात्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। तात्यांच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची समाजाची सेवा घडो, समाजामध्ये चांगले LLB ची मुलं घडोत आणि चांगलं मार्गदर्शन तात्यांनी करू अशी मी तात्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भाषण चालू केलं तात्या आणि त्यांच्या एवढ्या संघर्षातून त्यांनी ही पदवी प्राप्त केली। खरंच त्यांना मानलं पाहिजे। त्यांचा संपूर्ण संघर्षमय इतिहास आपण पाठीमागचा पाहिला तर अतिशय संघर्षातून तात्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे। तात्यांची घरची परिस्थिती पाठीमागच्या काळातली पाहताना आत्ताची पाहता अतिशय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ह्या पदापर्यंत त्यांनी आणली, त्याच्याबद्दल तात्यांना खूप खूप शुभेच्छा। आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, हवेली तालुका, पुरंदर तालुका या दौंड तालुका या तिन्ही तालुक्याचे बुलंद आवाज अशा आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील तात्या दिवार हे लॉची परीक्षा पास झाल्याबद्दल त्यांना सर्वच नागरिकांच्या वतीनं, बहुजन समाजाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमचे बंधू सुनील तात्या दिवार यांनी लॉ परीक्षा अतिशय कठीण परिस्थितीतून पूर्ण केली आणि ते चांगल्या प्रकारचे वकील झाले। पुरंदर तालुक्यातील बहुजनांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज हक्काने मांडण्यासाठी बहुजन हक्क परिषदेला वकिलाची फार गरज होती आणि ते दलित आहेत त्यांना आवाज मांडण्यासाठी या ठिकाणी वकिलाची फार गरज होती।
तर तात्या म्हटलं आपण दुसरं वकील सांगण्यापेक्षा आपण स्वतःचा अभ्यास केला आणि आपर्यंत आपण स्वतः वकील झालो. आपल्याला भोजनाची बाजू चांगल्या पद्धतीने आणि अतिशय